नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वप्नपूर्ती एज्युकेशन मध्ये स्वागत आहे। आज आपण बघतोय UIIC ची जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली त्याबद्दलची माहिती। म्हणजे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये जी असिस्टंट पदाची सहाय्यक पदाच्या वॅकन्सी आलेल्या आहेत याबद्दल आपण जे आहेत तर या व्हिडिओ मध्ये माहिती बघणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी विसरू नका। बघा, आता यामध्ये एकूण जे काही पद आहेत तर ते 300 पद आपल्याला देण्यात आलेले आहेत। सहाय्यक पदांची जी काही आहेत तर ह्या वॅकन्सीज आपल्याला इथे आहेत। त्याचबरोबर यासाठीची पदांचा तपशील कसा आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती वॅकन्सीज आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये इथे जाणून घेणार आहे। बघा, आता महाराष्ट्रामधल्या ज्या काही वॅकन्सीज आहेत, ओपन साठीच्या 20 वॅकन्सीज आहेत, ओबीसी साठी या ठिकाणी वॅकन्सी नाही किंवा एससी साठी सुद्धा वॅकन्सी नाही, एसटी साठी फक्त एक वॅकन्सी आहे व ईडब्ल्यूएस साठी 2 वॅकन्सी आहेत व टोटल एकूण 23 वॅकन्सीज आहेत। मग आपण कोणत्या कॅटेगरी मधून अप्लाय केलं पाहिजे, तर ओपन कॅटेगरी मधून जे आहेत तर आपल्याला यासाठी अप्लाय करावं लागणार आहे। कारण की एकूण ज्या काही वॅकन्सी सगळ्यात जास्त आपल्याला इथे दिसत आहेत तर त्या ओपन कॅटेगरी मध्ये आहेत, म्हणून मग आपण या ठिकाणी ओपन कॅटेगरी मधून अप्लाय केलं पाहिजे। ओके, बाकीचं या ठिकाणी आपल्याला ऑप्शन विचारण्यात येणार आहे मित्रांनो। तुम्ही तुमची कॅटेगरी त्या ठिकाणी तिथे टाकू शकता। ज्यावेळेस आपण अप्लाय करणार आहे त्यावेळेस तिथे विचारण्यात येणार आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून तिथे अप्लाय करू इच्छित आहात ते, तर त्यावेळेस तुम्ही ओपन कॅटेगरी हे ऑप्शन तिथे सिलेक्ट करायचं आहे। त्याच पद्धतीने या पदासाठीची वयोमर्यादा नेमकी काय आहे तर ते सुद्धा आपण बघूया। वयोमर्यादा कमीत कमी ओपन साठी असेल किंवा बाकीच्या कोणत्याही कॅटेगरीसाठी असेल तर कमीत कमी 21 वर्ष आहे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंतची ओपन कॅटेगरीसाठी आहे। ओबीसी साठी जर बघितलं तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे कमीत कमी 21 वर्ष पाहिजे व जास्तीत जास्त 33 वर्ष पाहिजे। त्याच्यानंतर एससी व एसटी साठी कमीत कमी 21 वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत तुम्ही जे आहे तर इथे अप्लाय करू शकता। ओके, त्यानंतर यासाठीची शैक्षणिक पात्रता आपल्याला काय आहे, तर शैक्षणिक पात्रता मित्रांनो कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी अप्लाय करू शकतो। पर्सेंटेजची अट जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेली नाही। कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी जे आहेत तर फॉर्म अप्लाय करू शकतो। त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप नेमके कसे असणार आहे, तर परीक्षेचे जे काही स्वरूप आहे यामध्ये आपल्याला कोणकोणते विषय आहेत, किती आहेत ते आपण इथे बघूया। एकूण 5 विषय आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत। यामध्ये रिझनिंग हे 40 क्वेश्चन असतील व त्यासाठीचे 50 मार्क आपल्याला असणार आहेत। इंग्लिश लँग्वेज मध्ये 40 क्वेश्चन व 50 मार्क असतील। न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये 40 क्वेश्चन व 50 मार्क असणार आहेत। त्यानंतर जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस यामध्ये जे आहेत तर 40 क्वेश्चन व 50 मार्क असणार आहे। त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेज यामध्ये 40 क्वेश्चन व 50 मार्क असे एकूण 200 प्रश्न असतील व 250 मार्क म्हणजे 250 मार्क जे आहेत तर ते असणार आहे। 250 मार्क मधून जे आहे तर इथे कट ऑफ लागणार आहे। आता आपण अप्लाय कसं करू शकता, ऑनलाईन अर्ज आपल्याला कधीपासून करता येतील किंवा आपण यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला देण्यात आलेला आहे तर ते बघूया। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे तर ती आहे 16 डिसेंबर। 16 डिसेंबर म्हणजे उद्यापासून जे आहे तर यासाठी आपण अप्लाय करू शकता। त्याचबरोबर शेवटची तारीख जी आहे अप्लाय करण्याची तर ती आहे 6 जानेवारी। त्यानंतर आपण जी काही फीस वगैरे असेल तर ती सुद्धा 6 जानेवारीला जे आहे तर शेवटची तारीख असणार आहे फीस वगैरे भरण्याची। जी काही एक्झामची डेट आहे अजून ती निश्चित करण्यात आलेली नाही, पण एक्झामच्या अगोदर 10 दिवसांनी जे काही हॉल तिकीट्स वगैरे असतील आपल्याला तर त्याची माहिती देण्यात येईल। त्याचबरोबर आपल्याला अर्ज जो काही करायचा आहे तर या वेबसाईट वरती जाऊन जे आहे तर साधारणतः आपण इथे अप्लाय करू शकता। आपल्या सर्वांना हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर आपण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या मित्रांबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। त्यासोबत सोबत चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, आता यासाठीची फीस आपल्याला किती देण्यात आलेली फॉर्मला अप्लाय करण्यासाठीची, यामध्ये 1000 रुपये ओपन साठीची फीस आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला इथे काय करायचं आहे तर इथे 18% जीएसटी अजून द्यावा लागणार आहे। 1000 रुपये फीस आहे प्लस 18% जीएसटी जो काही आहे तर आपल्याला या ठिकाणी इथे लागणार आहे। एससी एसटी त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी यामधून जे काही विद्यार्थी इथं अप्लाय करणार आहेत यांच्यासाठी 250 प्लस जीएसटी एवढी फीस इथं देण्यात आलेली आहे। जे ओपन मधून येतात, ओबीसी मधून येतात किंवा ईडब्ल्यूएस मधून कॅन्डिडेट येतात त्यांच्यासाठी 1000 प्लस 18% जीएसटी या ठिकाणी त्यांना पे करावा लागणार आहे। आता इथे जे आहे ना मित्रांनो तर वॅकन्सी कमी आहेत, त्यासोबत सोबत आपण जर विचार केलेला जर असेल
तर यामध्ये फीस सुद्धा जास्त आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी विचार करणार आहेत की या ठिकाणी आपण अप्लाय नाही करायचं ते. पण या ठिकाणी जो काही अभ्यासक्रम आहे तो आपल्याला बँकिंगचा असेल किंवा TCS IBPS सध्याच्याला जो काही घेत आहे तर तो सिलेबस आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे टोटली हा बँकिंगचा सिलेबस या ठिकाणी इथे येणार आहे. तर यासाठीचा जो काही अभ्यासक्रम आहे रिझनिंग साठी असेल तर जो बँकिंगला आपल्याला देण्यात आलेला आहे पझल सिटिंग असतील, कोडिंग डिकोडिंग असेल, सिलोलिझम असेल, तर हा सिलेबस रिझनिंग मध्ये असणार आहे. त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज मध्ये सुद्धा आपल्याला इथे जो सिलेबस पासेस येतात त्यानंतर एरर येतात हा सिलेबस त्या ठिकाणी असणार आहे. जनरल नॉलेज मध्ये चालू घडामोडी ज्या आहेत यावरती क्वेश्चन्स येणार आहेत. इन्शुरन्स रिलेटेड थोडे जे काही क्वेश्चन्स आहेत तर याच्यामध्ये जास्त असू शकतात. त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेज जे आहे तर यावरती सुद्धा याच्यामध्ये क्वेश्चन जे काही आहेत तर ते येणार आहेत. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.